अरे रे रे. जो काही परभणी जिल्हा परिषदेने आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार वितरण सोहळा हा जो या दिमाखात जो ठेवलेला आहे, सर्वप्रथम मी सर्व अधिकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. इतका मोठ्या प्रमाणात खूप छान असा कार्यक्रम त्यांनी ठेवला. जवळपास 3 वर्ष झाले हा प्रशासक आहे आणि हा कार्यक्रम काही कारणास्तव होऊ शकला नाही. आणि आम्ही आमचे भाग्य समजतो की आज ह्या इतक्या मोठ्या आणि छान कार्यक्रमात आमच्या हातानं पुरस्कार वितरण झाला. आणि ज्यांना पुरस्कार भेटला त्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि खूप चांगलं काम त्यांनी करत राहावं ही एक आशा व्यक्त करतो. 100% पुरस्कार वितरण हे झालंच पाहिजे. प्रत्येकाला वाटतं की आयुष्यात काम करत असताना की आपण कुठेतरी पात्र आहोत, आपल्याला कुठेतरी आपला पुरस्कार, आपला मान सन्मान हा झाला पाहिजे. तसंच त्याची काम करण्याची जी काही इच्छा आहे ती खूप पुरस्कार ज्याला भेटतं त्याचं आजपर्यंत पाहायला मिळालं तर त्याची काम करण्याची इच्छा खूप जास्त चांगल्या प्रकारे होते आणि तो डबल स्पीडनं काम करतो. आणि पुरस्कार वितरण कोणत्याही क्षेत्रात का असना, पुरस्कार हा कार्यक्रम झालाच पाहिजे असं माझं मत आहे. आणि परभणी जिल्हा परिषदे अंतर्गत तुम्हाला आणखी एक सांगतो की असाच मी माझ्या सर्व अधिकाऱ्यांना एक सूचना करेल, विनंती करेल की असेच कार्यक्रम आपण 100% भरवत जावं. ज्या त्या वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांचा मान सन्मान, त्यांना पुरस्कार हा मिळालाच पाहिजे, त्यांचा अधिकार आहे. सर्व पुरस्कार प्राप्त शुभेच्छा. जे 3 वर्षाचे जे पुरस्कार वितरण सोहळा जो राहिला होता, आज जो झाला, ज्यांना ज्यांना हा पुरस्कार मिळाला त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. व आमच्या परभणी जिल्हा परिषदेच्या वतीनं सर्व आमच्या म्हणजे पदाधिकाऱ्याच्या वतीनं, अधिकाऱ्याच्या वतीनं त्यांना चांगलं काम करण्याची ईश्वर शक्ती द्यावं एवढी आशा व्यक्त करतो. आणि ग्रामपंचायत ही ग्रामपंचायत मधूनच जो काही काम होतात आणि ग्रामपंचायतचा मुख्य हा ग्रामपंचायतचा अधिकारी असतो, त्याच्या अंतर्गत त्याच्या देखरेखीखाली हे काम होत असतात. आणि त्यांचं कर्तव्य की गावात काम कसे करून घ्यायचे, आदर्श गाव कसं करायचं, हा मुख्य कणा तोच आहे ग्रामपंचायतचा अधिकारी. बाकी लोक आम्ही जे काही पदाधिकारी आहेत ते आम्ही फक्त त्यांच्यावर वास ठेवून असतो. 16 कार्यक्रम होता तो खंडित झालेला होता ह्या पोतापर्यंत. ह्या वर्षी आपण आलात नव्या उमेदीने हा कार्यक्रम घेतला, काय प्रतिक्रिया? नाही, साधारणतः 2021, 22, 23 आणि 23 या 3 वर्षाचे पुरस्कार प्रलंबित होते. 3 वर्षाचे पुरस्कार प्रलंबित असल्यामुळं आम्ही जिल्हा प्रशासनानं सन्माननीय सीओ मॅडमच्या मार्गदर्शनाखाली असा निर्णय घेतला की आपण यावर्षी तो पुरस्कार घेऊया. आपण प्रत्येक वर्षी पुरस्कारासाठी बजेट ठेवतो, पण बऱ्याच वेळा तो पुरस्कार घ्यायचा राहून जातो. जो ग्रामस्तरावरचा कर्मचारी आहे, ग्रामसेवक आहे, त्याला थोडंसं त्याच्या कार्याचा जर गुणगौरव केला तर तो अजून जिद्दीने काम करेल या अपेक्षेने आम्ही हा पुरस्कार सोहळा ठेवला. त्यावेळेस किती प्रत्येक वर्षी प्रत्येक तालुक्यातून एक असं आपले जे 9 तालुके आहेत त्या 9 तालुक्यातून प्रत्येकी एक ग्रामसेवक निवडतो. असे साधारणतः 27 पुरस्कार होते जे मागील 3 वर्षामध्ये पेंडिंग होते. आणखी भविष्यात काय काय करण्याचा माणूस आहे तुमच्या नाही, कारकिर्दीमध्ये? नाही. फार मोठ्या प्रमाणात कार्यक्रम हो. घेतला सर, जातात. सांस्कृतिक कार्यक्रम झाला. थँक्यू. मध्ये मध्ये जर आपण कार्यक्रम घेतले तर लोकांमध्ये पण एनर्जी राहते. हा. शिवाय थोडस सक्रिय सहभागातून जर आपण काम केलं तर त्याचा परिणाम तळागाळापर्यंत होतो. त्यामुळे आपण जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना इन्व्हॉल्व्ह करून, म्हणजे जिला आदरयुक्त भीती म्हणतो, थोडं पेनाचं धाक न दाखवता थोडंसं प्रेमानं घेऊन काम केलं तर थोडंसं गती मिळते. भविष्यात असे कार्यक्रम होतील. हो, नक्कीच होते. थँक्यू. सर्वांना शुभेच्छा. सर्व पुरस्कार प्राप्त सर्व आमचे ग्रामपंचायत अधिकारी सर्वांचं मी अभिनंदन करतो. तसं अभिनंदन आपण कार्यक्रम घेऊनच केलेला आहे. पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो आणि पुन्हा त्यांनी आणखी नव्या उमेदीने त्यांनी आणखी काम करावं आणि इतरांनी पण त्यांचा आदर्श घ्यावा असं मी या प्रसंगी आवाहन करतो.